अधिकृत अंमलबजावणी सुरू होईल। आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस। असं म्हणतात की ग्रंथांसारखा गुरु नाही, पुस्तकांसारखा मार्गदर्शक नाही। पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी पुस्तकं नेमकी आपल्या आयुष्यात काय किमया साधतात याचा हा थोडक्यात आढावा। पुस्तक म्हणजे संस्कृतीचा दस्तऐवज। पुस्तकाच्या पानात वाचकाला विश्वरूप दर्शन घडवण्याचं सामर्थ्य असतं। म्हणूनच वाचनाची कृती ही वाचकाचं रूपांतर करणारी असते। पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावर वाचकात अनेक बदल घडत असतात। पुस्तक वाचणं हा एक सांस्कृतिक संवाद तर असतोच, पण त्याचबरोबर तो जैविक, भौगोलिक आणि राजकीय संवादही असतो। हा संवाद वाचकाला आणि लेखकालाही समृद्ध करणारा असतो। पुस्तक म्हणजे माणसाला माणसाशी, एका संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीशी जोडणारा सेतू। स्वतःहून भिन्न असलेल्या माणसांच्या सहवासात राहण्याची, त्यांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता साहित्यातून वाचकाला मिळत असते। त्यामुळे वाचकाच्या आकलनाचं क्षितिज विस्तारतं। वाचन माणसाला संकटावर मात करण्यासाठी जिद्दीचे पंख देतं, परिस्थिती समजून घेण्याची क्षमता देतं, स्वतःला ओळखण्याची दृष्टी देतं। म्हणूनच आजच्या या पुस्तक दिनी आपल्या ग्रंथमित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे। उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेल्या बद्रीनाथ धाम